नमस्कार, मी अथर्व गोसावे. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल म्युच्युअल फंड मराठीमध्ये. आज म्युच्युअल फंड बद्दल एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी पुन्हा एकदा म्युच्युअल फंडचं SWP SIP प्लस SWP चा प्लॅन मी एक घेऊन आलेलो आहे तुम्हा सगळ्यांसाठी, जी तुम्हा सर्वांची जास्त डिमांड असते SIP प्लस SWP बद्दल. त्यामुळे मी आपल्या चॅनलवरती ह्याच्या आधी गेल्या 2 आठवड्यामध्ये 2 व्हिडिओ बनवलेले. ह्याच्या आधी व्हिडिओ बनवलेला की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायची योग्य वेळ आहे का, त्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला SWP बद्दल. ओके, जर तुमच्यापैकी कोणाला SWP म्हणजे काय माहिती नसेल तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या. SWP बद्दल तुम्हाला कंप्लीट नॉलेज भेटेल. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला SIP प्लस SWPचं कॅल्क्युलेशन तुम्ही कशा प्रकारे मंथली 1,64,000 रुपये मिळवू शकता, 1,65,000 रुपये साधारणतः मिळवू शकता. राऊंड फिगर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सोबतच तुम्ही कशा प्रकारे 5 करोड रुपीजचा तुमचा कॉर्पस सुद्धा तुमच्याकडे बाकी ठेवू शकता सर्टन इयर्स नंतर, तेही मी तुम्हाला शिकवणार. ठीक आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे. याच्या आधी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती म्युच्युअल फंड बद्दल भरपूर सारे व्हिडिओज दिलेले आहेत. जवळपास मराठीतनं 165 व्हिडिओज इथे अवेलेबल आहेत. नक्की तुम्ही एक एक करून बघून घ्या. तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल सर्व नॉलेज जे आहे ते भेटून जाईल. आता मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे तुम्ही केवळ 10,000 रुपये मंथली SIP करून महिन्याला काही वर्षानंतर 1,65,000 रुपयाचं इन्कम जे आहे ते कमवू शकता, पॅसिव्ह इन्कम. ठीक आहे. त्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला घेऊन जातो SIP कॅल्क्युलेटरमध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जर म्युच्युअल फंड बद्दल बेसिक पासून शिकायचं असेल तर यासाठी मी तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचं एक फ्री ई बुक तयार केलं आहे. ओके, म्हणजे फ्री PDF बुक तयार केलेलं आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या PDF बुकची लिंक मी टाकलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे ते डाउनलोड करून घ्या. फ्री ई बुक आहे, तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आता मी तुम्हाला इथे पहिलं म्हणजे 10,000 रुपये SIPचं कॅल्क्युलेशन इथे दाखवते. इथे बघा, 10,000 रुपये SIP आहे. ही SIP आपण सगळ्यात पहिलं म्हणजे ना दरवर्षी टॉपअप करणार आहोत 10%. टॉपअप म्हणजे काय? समजा आजपासून तुम्ही SIP सुरुवात करताय, ज्याची कॉस्टिंग आहे 10,000 रुपये मंथली. एका वर्षानंतर तुम्ही ह्यामध्ये 10% टॉपअप करायचा. म्हणजे काय, एका वर्षानंतर तुम्ही ही SIP 11,000ची करायची. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी तुम्ही SIP मध्ये परत 10% टॉपअप करायचा, म्हणजे किती होणार ती 12,100 रुपयाची SIP होणार. अशा प्रकारे दरवर्षी तुम्ही 10% ते SIP वाढवलात तर तुमचा तयार होणारा कॉर्पस सुद्धा वाढतो. कारण की लक्षात घ्या, आपण आज 10,000 रुपये टाकतोय, बट महागाई जी आहे ती दरवर्षी वाढत असते. ओके, आपलं सॅलरी जे असेल ते दरवर्षी वाढत असते. त्याप्रमाणे आपली इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढली पाहिजे. महागाईला जर आपल्याला बीट करायचं असेल तर आपली इन्व्हेस्टमेंट आपल्याला वाढवलीच पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे 10% तुम्ही टॉपअप करू शकता. तुम्हाला जास्त करायचं असेल जास्तही करू शकता. इथे बघा, ड्युरेशन समजा आपण या ठिकाणी टाकतो आहे 20 वर्षासाठी. ही 20 वर्षासाठी समजा तुम्ही SIP केली 10,000ची, 10% विथ 10% ऑफ टॉपअप, तर तुमच्याकडे अमाऊंट गोळा होते 20 वर्षानंतर 2 करोड. ठीक आहे. 2 करोड रुपये तुमच्याकडे जमा होते. आता ह्या 2 करोडचं करायचं काय, तर 20 वर्षानंतर तुमची SIP सगळी स्टॉप करायची. 20 वर्षानंतर वेळ आहे तुम्हाला बसून इन्कम घ्यायची फक्त. क्लिअर आहे. म्हणजे 20 वर्षानंतर तुम्ही फक्त जे आहे ते बसायचं आणि इन्कम घ्यायचा. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय, त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे SWP. मी जातो SWP वरती आणि जे 2 करोड रुपीज मी जमा केलेले आहेत SIP मधनं ते मी इथे टाकतो. आणि हे 2 करोड रुपीज तुम्ही टाकले की त्यातनं तुम्ही दर महिना 1,65,000 रुपये इन्कम घेऊ शकता, काहीही काम न करता. ओके, 1,65,000 दर महिना तुम्ही इन्कम घेऊ शकता. आपण 12%चे रिटर्न्स कन्सिडर केले की ते आपल्याला भेटतील असं. आणि ही जर समजा तुम्ही अमाऊंट जी आहे, ही अमाऊंट तुम्ही परत एकदा 20 इयर्ससाठी होल्ड केलात, म्हणजे काय, की 2 करोड रुपये तुमच्याकडे असणार. कधी असणार? पहिल्या 20व्या वर्षी तुमच्याकडे 2 करोड रुपये असणार. ते तुम्ही 2 करोड रुपये SWP साठी टाकायचे. तुम्हाला दर महिना त्यातनं 1,65,000 रुपये येणार. दर महिना, दर वर्ष नाही, दर महिना. आणि असं 20 वर्ष तुम्हाला 1,65,000 रुपये आल्यानंतर तुमच्या 20 वर्षानंतर जी अमाऊंट आहे तिचा कॉर्पस जमा होणार आहे 5,30,00,000. म्हणजे तुम्ही 2 करोड मधले 4 करोड विड्रॉ केलात 20 वर्षात, कारण की हे पैसे वाढत जातात. लक्षात घ्या, 2 करोड मधले तुम्ही दर महिना विड्रॉ करता 1,65,000, ठीक आहे, पण हे बाकीचे पैसे वाढत जात आहेत. म्युच्युअल फंड मध्ये जसे ग्रोथ होते तसे पैसे वाढत जात आहेत. ही वाढलेली आहे. मग 20 वर्षांमध्ये तुमच्याकडे 5 करोड रुपयाचा कॉर्पस जो आहे तो जमा करून ठेवते. अशा प्रकारे तुम्ही टोटल SIP सुरुवात केल्यापासून 40व्या वर्षी 5 करोड रुपये तुमच्याकडे असतील. 20व्या वर्षी तुम्हाला SWP सुरुवात होणार 1,65,000ची, प्लस तुमची जी उर्वरित अमाऊंट आहे ती वाढत जाणार. यासाठी तुम्हाला मेहनत किती करायची आहे? फक्त 20 वर्ष.
फक्त 20 वर्ष तुम्हाला 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे. तुम्ही जर जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता तर तुमचे 20 वर्ष पण नाही 10 वर्ष लागतील. समजा तुम्ही जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट केली 25,000 30,000 SIP केली तर तुम्हाला कमी वर्ष लागतील. या सर्व गोष्टी तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही कितीची SIP जे ते करू शकता ते. ठीक आहे. तुम्हाला या सर्व गोष्टी जर शिकायची असेल प्रॅक्टिकली तुम्हाला हवं असेल तुमच्या अकाउंटमध्ये हे करून तर आपण स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि सोबतच आपल्या व्हॉट्सअपच्या अकाउंटची लिंक आहे. तुम्हाला जर आमच्या अंडर म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करायचं असेल आणि आमच्याकडून सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, व्हॉट्सअपच्या लिंकला क्लिक करा, आम्हाला मेसेज करा, आमच्याकडे फ्री अकाउंट ओपन करून घ्या आणि सोबतच आमच्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन आहे. तिकडे आपण फ्रीमध्ये म्युच्युअल फंडचं नॉलेज ते देत असतो. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडलेला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्युच्युअल फंडबद्दल शिकण्यासाठी. थँक्यू. धन्यवाद.